नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रथमतः आपल्या सगळ्यांची मी या ठिकाणी माफी मागतो की आपण मोठ्या प्रमाणात फोन करताय, कोटेशन मागताय. मी आपला फोन अटेंड करू शकत नाही, प्रचंड लोड आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात सोडत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सोडवली गेलेली आहे. खऱ्या अर्थानं एक मोठी अशी गिफ्ट या ठिकाणी शासनानं सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे. परंतु शेतकरी आणि एक उद्योजक म्हणून अतिवृष्टी जी आधी मध्यंतरीच्या काळात जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमुळं शेतकरी म्हणा किंवा उद्योजक म्हणा दोघंही आपण पूर्वतयारीत नव्हतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात यादी येईल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायची संधी मिळेल. त्यामुळं खऱ्या अर्थानं सगळ्यांच्यावरती कामाचा लोड आहे. वेळेत माल पुरवठा करण्यासाठी सर्व उद्योजक कसोशीनं प्रयत्न करत आहेत. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं एक मत जाणून घ्यायचं आहे की आपल्याला अनुदानासाठी जी 30 दिवसाची मुदत मिळते खरेदीसाठी, या मुदतीत वाढ झाली पाहिजे का? दुसरी गोष्ट, सर्व उद्योजकांचं मत जाणून घ्यायचं की खऱ्या अर्थानं आपल्यावरती माल पुरवठ्याचा लोड आहे का? या दोन्ही गोष्टींची उत्तर आपण कमेंटमध्ये दिली तर आपल्या लक्षात येईल की अतिशय मोठ्या प्रमाणात शासनाने या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी ती अतिशय अभिनंदनीय बाब आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठं गिफ्टच दिलेलं आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जी अतिवृष्टी झाली त्यामुळं पहिलाच माल आपला मार्केटला सेल न झाल्यामुळं आपण पूर्वतयारीत नव्हतो. त्यामुळं आपण शेतकऱ्यांना वेळेत माल पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाकडून 30 दिवसाच्या ऐवजी 60 दिवस ते 90 दिवसाची मुदतवाढ मिळावी, याबद्दल आपलं काय मत आहे हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला जाणून घ्यायला आवडेल. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांना आपण माल पुरवठा करत आहोत. तर आपल्या सगळ्यांचा अभिप्राय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला योग्य माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि आपले प्रतिक्रिया निश्चित द्यावी. धन्यवाद.